हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचे 3 उमेदवार आज अर्ज भरणार। श्रीरंग बारणे, सुजय विखेंसह सदाशिव लोखंडे आज अर्ज दाखल करणार। मोबियाचे 2 उमेदवार आज अर्ज दाखल करणार। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे तर बीडमध्ये बजरंग सोनावणे अर्ज भरणार। सांगलीचा बारामती, सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। सांगलीतून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक। मुंबईतील मराठा हॉटेलमध्ये अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। महायुतीमध्ये नाशिकचा तिढा कायम। नाशिकची जागा भाजपला सोडण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। भाजपचे दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यास इच्छुक। छगन भुजबळांचं आज नाशिकमध्ये ओबीसी संघटना आणि समता परिषदेकडून स्वागत होणार। भुजबळांनी निवडणूक लढावी, कार्यकर्त्यांचा आग्रह। अजित पवार गटाचा जाहीरनामा आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार। सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार। अमरावतीसह वर्ध्यामध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचं आयोजन। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ आज महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा। देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाण उपस्थित राहणार। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेसनं म्हटलं होतं। याचा अर्थ काँग्रेस देशाची संपत्ती ज्यांची जास्त लेकरं त्यांना वाटतील। मोदींच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं। पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। 25 तारखेला पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये जाहीर सभा। महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। पुण्यात उमेदवारांच्या प्रचारार्थ 29 एप्रिलला नरेंद्र मोदींची जाहीर सभा। वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या रोड शोचंही आयोजन। काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुलेंचा आज अजित पवार गटामध्ये प्रवेश। सकाळी 11 वाजता अंतुलेंचा पक्षप्रवेश। मुश्ताक अंतुले हे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे जावई। कोल्हापूरच्या जवाहर नगरमध्ये गोळीबार करत तरुणावर शस्त्रानं वार। हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना। आता ज्येष्ठांनाही मिळणार आरोग्य विमा। आरोग्य विमा काढण्यासाठीची 65 वर्षांची वयोमर्यादेची अट हटवली। 1 एप्रिलपासून सुधारित नियम लागू होणार। तुळजाभवानी मंदिर 25 एप्रिलपर्यंत रात्री 1 वाजेपर्यंत खुलं राहणार। चैत्र पौर्णिमेनिमित्त मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी VIP दर्शन बंद। नाशिकच्या गंजमाळ परिसरातील गोदामाला भीषण आग। काही झोपड्या जळून खाक। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। मला आणि माझ्या पुतळ्याला मारण्याचा कट रचला जातोय। माझ्या जीवाला धोका। ममता बॅनर्जींचं भाषणामध्ये वक्तव्य। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा आजचा केरळ दौरा रद्द। अचानक आजारी पडल्यामुळे राहुल गांधी रांचीच्या सभेतही गैरहजर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। तिहार जेलमध्ये केजरीवालांना इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही यावर आज निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।